सुरुवातीला नोव्हेंबरमध्ये लग्न झालं, 26 नोव्हेंबरमध्ये. नोव्हेंबर गेला, डिसेंबर गेला, जानेवारीपासून टॉर्चर करायला चालू. आम्ही डान्स केला लग्नात, तुमच्याने डान्स केला नाही, तू डान्स केला नाही, ह्याच्यावरनं तुमच्या पोरगीला घेऊन जावा. तेव्हापासून चालू. जानेवारी महिन्यात आम्हाला फोन आला, तुमच्या मुलगीला आम्ही नांदवत नाही, घेऊन जावा. आम्ही गेलो. काय झालं, तुम्ही नाचाय नाहीसा, आम्हाला नाचवलं सा. ते या गोष्टीहून आम्ही माफी मागितला. नवरा बायकोनी पाया पडलाव, गिडगिडलाव. आम्हाला वाटेल तशा शिवा दिल्याने त्याच वेळेला जानेवारी 3ऱ्या महिन्यातच वाटेल तशा शिवा दिल्याने. ते असू दे म्हटलं, पोरगी नांदाय पाहिजे, माफी मागितली, हे केलं, आमची चूक झाली म्हटलं. आम्ही आलो, समजूत काढून आलो, ठीक झालं. पुण्यात गेले की आपण 3 वेळेस तशी दाखवून पाठवून दिल्याने आम्हाला. परत आतापासून लग्नाला आम्ही 9 तोळे सोनं दिलं. 5 लाखाचा रुपवत, म्हणजे सगळं भांडी कुंडी बेड बीड सगळं असं करून 5 लाखाचा आम्ही संसार सड दिला. तरी पण त्यांची भूक किती भूक. डिलेवरीचं तुम्ही करा, 7व्या महिन्याचं तुम्ही करा, अधिक महिन्यात हेच पाहिजे, अधिक महिन्यात तेच पाहिजेत. आता बारसं तुम्ही करा, 15 ऑगस्टला बारसं तुम्ही करा. म्हणजे किती भूक तुमची, किती भरणार पोटं. सगळा खर्च जर आम्हीच करायचा होता तर तुझ्या लेकाचा वंश वाढायसाठी तू लग्नच का केलीस? असल्या म्हाड्याचं लग्न करायचं नव्हतं नव्हे का? लगीन करून आणलीस तू? माझ्या पोरगीला मारायसाठी लगीन करून नेलीस? नाहीच नाही लगीन करून पोरगीला. त्या नंदन म्हणणारीन बी छळलीन, सासऱ्या म्हणणाऱ्यान बी छळल्यान, नवऱ्या म्हणणाऱ्यान बी छळल्यान, सासू म्हणणारीन बी छळलीन. 9 महिने. तुमच्या मुलीच्या बाबतीत आता नक्की काय प्रकार घडले? आता हे बारशावरनं रामायण चालू झालं. आता म्हणजे ह्याच महिन्यात, गेल्या महिन्यात 4 तारखेला हे झाले, डिलेव्हरी झाली. 77,000 रुपये आणून मी डिलेव्हरी खर्च दिला. का तुझी मम्मी करत नाही डिलेव्हरी. पहिलं डिलेव्हरी माहेरच्यानीच करायचा. हिला नेतो म्हटलं, बेड रेस्ट आहे, डॉक्टरना जायचं नाही म्हणून पाठवून दिली नाही. डिलेव्हरी ही न केली, पैसे आमचे घेतलीन. माझ्या पोरगीला आता 20 दिवस मी राहिलो इथं मुलगीच्या घरी, घेऊन जातो म्हटलं. माझ्या पुढ्यात गप्प राहायचं आणि त्या मुलगीला टॉर्चर करायचं. अजिबात सोडणार नाही. माहेरला गेलीस तरी इकडे पाऊल ठेवायचा नाही. का माझ्या पोरगीन काय केलेलं तुमचं? काल जो काय प्रकार घडलाय नक्की बारशासाठी 15 आम्ही काय म्हटलं, आताच पैसे अधिक महिन्याला खर्च झाले माझे पैसे. बारशे ह्याच्यासाठी डिलेव्हरीसाठी खर्च झाले. दोन्ही खर्च मोठेच झाले. मग आता बारसं लगेच पुढच्या महिन्यात. मी काय म्हटलं, 3 महिने कंप्लीट होऊ दे बाळाला, 4था लागतोय म्हणजे बारसं करूया. माहेरच्यानेच करायचं. हा करूया. का पोरगी सुखात राहू दे आपले. हा करूया, मोठ्यानं बारसं करूया म्हटलं. बाळा माझ्याकडे पैसे कमी आहेत. नाही मम्मी, 15 ऑगस्टचाच मुहूर्त चांगला आहे, सासवनं भटजीकडे बघितलंय, चांगला मुहूर्त आहे आणि 15 तारीखच करूया. तरी बी मी म्हटलं, बाळा मुलग्यान पैसे ॲडव्हान्स आधीच घेतलंय आणि तवरच्यान सोनं बिनं ठेवते आणि करूया म्हटलं. काय ही पाठी लागतात ते माहीत आहे ना, टॉर्चर करतात पोरीला. हा करूया म्हटलं. 2 दिवसात फोन करून तुझ्या सासवाला सांगतो म्हणून फोन कट केला मी. तेवढ्यात म्हणजे शुक्रवारी फोन केलेले. माझं सोनं घाण ठेवून माझ्या पोरगीची हाऊस करत होती. शेवटचा फोन कधी झाला होता आणि काय शुक्रवारी. संवाद तोच, 15 ऑगस्टला वारसं करूया. प्रथम दर्शनी आत्महत्या दिसते असं म्हणणं आहे. नक्की काय प्रकार घडला? आत्महत्या दिसते कुठं? आत्महत्या नाही करायची ना. शिनी मारल्याने, एवढं टॉर्चर करून मारल्याने. असं पोरगी अशी मुलगी होती लग्नाच्या टायमाला दिलेली, अशी करून ठेवलं. एवढासा गळा दाबायला, आत्महत्याने दोरी रचवायला आणि असं दाबायला किती उशीर लागतोय? त्यांना पहिलाच हाफ मर्डर केलाय म्हणतोय नव्हे, मग आता फुल मर्डर करून दाखवलं की त्यानं. पहिलाच म्हणतोय, एक केस होती माझी लग्नाच्या दिवस, ते का बाईन त्याच्याला फोन ठेवली आमच्यापासून. हाफ मर्डर केलाच माझ्या पोरग्यान म्हणून काय सांगाय नाही? मुलीने स्पष्ट सांगितलेलं मला सुरू आहे. स्पष्ट सांगितलेलं म्हणजे तरी बी मला मम्मी नांदायचं आहे. खरे माझ्या डोसक्याची शपथ घेतली तिनं. आता पण मी आलेली तेव्हा, मम्मी तुझ्या डोसक्याची शपथ घेतो, मी कायच करून घेणार नाही. माझ्या जर डोसक्यावरनं पाणी गेलं तर मी तुला फोन करीन, मला घेऊन जा. मला एकदमच सण व्हायच्या बाहेर गेलं नव्हे, मी तुला फोन करीन, त्या क्षणी तू घेऊन जा.
मग अशी बोलणारी मुलगी, डोसक्यावर आईच्या हात ठेवणारी पोरगी आत्महत्या कशावर करते? आता काय मागणी आहे तुमची? माझ्या मुलगीला न्याय पाहिजेत. आणि जेवढं सोनं बिनं घातलंय, जेवढा खर्च केलाय तो माझा मला देवा. का नको आहे माझा खर्च मला? माझं पोरगं बरं नसताना त्याच्या सराकनं ॲडव्हान्स घेऊन माझे दागिने ठेवून माझ्या पोरगीचे सणवार केले आणि तुम्ही माझ्या पोरगीला मारून टाकलं सा. न्याय द्यावा. त्यासनी फाशी द्यायला पाहिजेत. पोलिसांनी फाशी द्यायलाच पाहिजेत. पोलीस सहकार्य करताय? पोलीस आता बघूया की आता लिहून घ्यायला लागलेत. त्यांचं काम त्यांनी करणार. तुमचं काम तुम्ही करायला असता. कितीपर्यंत न्याय तुम्ही देत असा, कितीपर्यंत न्याय पोलीस देतात बघूया. कारण या गरीबाईला न्याय द्यावा, भावाला न्याय द्यावा. बहीण भावाची ताटातूट केलं सा तुम्ही, भेटू दिलं सा नाही. एक वेळेला पण 2 वर्षात भेटू दिलं नाही माझ्या पोरगीला. का घर बघायला बोलवाय नाही सा? पोरगी घरात पाऊल ठेवायचं नाही. भावान म्हणणाऱ्यानं घरात पाऊल ठेवायचा नाही. या